नमस्कार. बिगिनर जर्नीच्या नवीन भागात तुमचे सहर्ष स्वागत. आज आपल्या सोबत आहेत शरदचंद्र नाईक. हे स्वतः योगा टीचर आहेत. तर त्यांच्याकडून त्यांचे अनुभव जाणून घेऊया प्राणी क्लीन संदर्भात. लास्ट संडेला त्यांनी प्राणी क्लीनचा बेसिक वर्कशॉप केला होता. नमस्कार सर. नमस्कार. सर, तुम्ही प्राणी क्लीन मध्ये कसे आलात? प्राणी फिलिंग मध्ये कसं आलो? प्राणी फिलिंग मला आधीपासून माहिती होतं. माझी बहीण स्वतः करायची, काही मित्र पण करायचे. पण प्राणी फिलिंग कडे वळण्याचं मुख्य कारण असं आहे की म्हणजे माझ्या योगा क्लासमध्ये आम्ही काही म्हणजे सणाला वगैरे किंवा श्रावणात आणि महाशिवरात्री वगैरे अशा वेळेला यज्ञ करत असतो, म्हणजे हवन करतो. ओके. आता तसा एक हवन चालू होतं आमचं महाशिवरात्रीच्या दिवशी. आणि त्यावेळेला मी माझ्या काही मित्रांना बोलवलेलं. तर माझी एक मित्र आणि त्याची पत्नी असे दोघे जण आलेले त्या कार्यक्रमासाठी. छानपैकी म्हणजे नामस्मरण, महामृत्युंजय मंत्र वगैरे अशा अनेक गोष्टी चालू होत्या, हवन चालू होतं. पण मित्राच्या बायकोला थोडस अस्वस्थ वाटायला लागलं तिथे. हम्म. काही कारण असेल की म्हणजे कारण आपलं काय तर लक्षात आलं नाही, पण थोडंसं त्यांना अस्वस्थता जाणवायला लागली. आणि मग ते जरा लवकर निघून गेले. निघून गेल्यानंतर सुद्धा घरी गेल्यानंतर पण त्यांना थोडंसं बराच वेळ थोडासा असं अस्वस्थ वाटत होतं. त्याच्यानंतर माझा जो मित्र होता, त्याचा भाऊ हा प्राणी फिलिंग शिकलेला होता. आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीने प्राणी फिलिंगद्वारे हिलिंग केलं. आणि मग त्यांना खूप बरं वाटायला लागलं. तर त्यावेळेला मला अशी उत्सुकता जाणवायला लागली की इतकी सोप्या पद्धतीने आपण एखाद्याला चांगलं फिलिंग करू शकतो, किंवा एखाद्याचा स्ट्रेस घालवू शकतो, किंवा एखाद्याला होणारा त्रास कमी करू शकतो. अशी कोणती पद्धत आहे तर ती शिकावी, इथे माझी उत्सुकता निर्माण झाली. आणि त्यानंतर मग मी प्राणी फिलिंग या क्षेत्राकडे वळलो. नक्कीच. तुम्ही खरंच चांगला अनुभव सांगितला. त्याचबरोबर तुम्ही आता जे हिलिंग शिकला, तर ते शिकून तुम्ही स्वतः कुणाला हिलिंग दिले आहे का, किंवा स्वतः हिलिंग केलं का? हिलिंग अजून मी दुसऱ्या कोणावरती ट्राय केलेलं नाहीये. पण मी माझ्या स्वतःसाठी याचा खूप उपयोग करून घेतोय. मुख्यतः माझ्या स्वतःला डोळ्यांचा थोडा प्रॉब्लेम आहे. ओके. तर त्यासाठी मी सगळ्या चक्रांवरती आणि डोळ्यांवरती काम करतोय. ओके. त्यानंतर योगा प्रॅक्टिस करताना काही आसनं करताना स्वतःला काही त्रास होतो, काही मसल क्रॅम्प येतो, काही कुठे दुखलं जातं, तर त्यावेळेला ते हील करण्यासाठी, लवकर बरं होण्यासाठी त्या गोष्टीचा उपयोग करून घेतो. हम्म. हा ओके. सगळा उपयोग मी करून घेतो त्यात. ओके, चांगलाच उपयोग आहे तुमचा योगाचा. त्याचबरोबर तुम्ही आता 1 मंथचे जे प्रॅक्टिस सेशन चालू होते तुमचे, त्या प्रॅक्टिस हम्म. सेशनचा तुम्हाला फायदा होतोय का? हो, जरूर होतो. कारण 2 दिवसात आम्ही जे शिकलो हम्म. ते अधिक चांगल्या पद्धतीने अप्लाय कसं करायचं, हे खूप या प्रॅक्टिसमध्ये सरांकडून शिकायला मिळतं. त्यामुळे सगळे चक्रांची नावं चांगल्या पद्धतीने लक्षात राहतात. प्रोटोकॉल वाईज म्हणजे प्रॉब्लेम वाईज कुठल्या ठिकाणी कसं काम करायचं ते जास्त ओके. पद्धतीने लक्षात राहतं. दिसत आहे. त्याचबरोबर तुम्ही आता जे तुम्ही प्राणी क्लीनचा वापर तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये कशा प्रकारे करताय? प्राणिक फिलिंगचा डे टू प्रत्येक दिवसामध्ये वापर म्हणजे मी स्वतः म्हणजे सकाळचं सेशन असेल तर आधी शक्यतो स्वतः पहिले मेडिटेशन करून जातो. ओके. आधी हो, त्याचा खूप चांगला फायदा होतो. तो म्हणजे सेशन घेताना खूप छान कनेक्शन क्रिएट होतं ओके. स्टुडंट्स आणि आपल्यामध्ये. त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या सेशन भर जाणवतो. ओके. आणि खूप चांगलं सेशन होतं. ओके. त्यानंतर प्राणिक फिलिंग शिकल्यानंतर योगा संदर्भात काही गोष्टी जास्त ठळकपणे कळायला लागल्या. ओके. त्या म्हणजे चक्र, आता आपण म्हणतो म्हणजे सर्वत्र योगा क्षेत्रात किंवा इतरत्र फक्त 7 चक्रांबद्दल बोललं जातं. पण आता ओके. हिलिंग करताना म्हणजे प्राणिक हिलिंग शिकताना लक्षात आलं की इतर पण काही चक्र आहेत. आणि ती सगळी चक्रांची माहिती मिळायला याद्वारे मदत झाली. खेचरी मुद्रा या संदर्भात हठयोग प्रदीपिका ग्रंथामध्ये वाचलं होतं फक्त. पण ती खूप चांगल्या पद्धतीने अप्लाय केली की त्याचा एनर्जी स्वतःला मिळवण्यासाठी, आपला ऑरा अजून चांगला मोठा करण्यासाठी खूप त्याचा वापर केला जाऊ शकतो, हे या निमित्ताने चांगल्या पद्धतीने लक्षात आलं. त्याच्यानंतर हा, तर आपण जनरली असं सांगितलं जातं की योगा हा शक्यतो आंघोळ केल्यानंतर करावा. हम्म. आणि एक सांगितलं जाताना आपण तसं करतो. पण ते का करावं हे आपल्याला हिलिंग करताना म्हणजे ट्रेनिंग घेताना जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात आलं. त्यामुळे ते अजून चांगल्या पद्धतीने अप्लाय करायला ते अजून ते छान वाटतं. आपल्या नवीन प्रेक्षकांना जे योगाशी संबंधात
काही वर्कआउट करतात किंवा काही टीचर्स असतील, योगा टीचर असतील, त्यांना नक्कीच हम्म. त्या गोष्टींचा फायदा होईल. आणि अशाच बरोबर. नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. Yes.